नमस्कार मित्रांनो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सरकार आखत आहे. तर आपण बघणार आहोत काय आहे ही योजना. त्यामध्ये महिना 7,000 रुपये, दरवर्षी 5 लाख रुपये आरोग्यसेवा हे देखील असणार आहे. तर संपूर्ण योजना आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा आहे महाराष्ट्र शासनचं राजपत्र. तर आपण बघणार आहोत असाधारण भाग 5. तर महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आपण बघणार आहोत. तर हे प्राधिकृत प्रकाशन आहे. पूर्ण GR नंतर येईल. तर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आलेलं हे राजपत्र आहे. तर सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 72चे राजपत्र आपण बघत आहोत. तर यामध्ये व्याख्या दिलेली आहे. व्याख्या म्हणजे कोणाला ज्येष्ठ नागरिक म्हणणार. तर इतरत्र काहीही असले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष किंवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक म्हणण्यात आलेलं आहे. यामध्ये तर आपण बघणार आहोत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देणार आहे. तर काय सोयीसुविधा आहेत बघणार. तर सगळ्यात पहिलं ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला 7,000 रुपये मानधन. 2 नंबरला आहे ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा 5 लाख रुपयांपर्यंत. ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपये अनुदान. तर दरवर्षी 15,000 रुपये अनुदान महाराष्ट्र दर्शनासाठी मिळेल. 4 आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येईल. तर आपण बघणार आहोत ही कितवी आहे, 5वी. तर 5वी योजनामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी यांचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन. तर या होत्या मुख्य योजना. तर याचे उद्देश व कारणे काय आहेत. तर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चाललेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. त्यामुळे औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यांना कोणी आर्थिक मदत करत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना, रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष असलेल्या महिलांना रेल्वे तिकीटमध्ये 50% सवलत व 65 व त्यावरील वय असल्यास पुरुष प्रवाशांना 50% तिकीटमध्ये सवलत दिलेली आहे. आणि राज्य परिवहन महामंडळाने देखील ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिलेली आहे. तर आपण ज्या वरती मगाशी योजना बघितल्या 5 योजना, त्यासाठी वय कमीत कमी 65 वर्ष पूर्ण अशी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. तर केंद्र व राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. म्हणून शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले. तर आपण बघितलं काय काय प्रस्तावना करण्यात आल्या होत्या. दर महिन्याला 7,000 रुपये आर्थिक सहाय्य, दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्यसेवा आणि दरवर्षी 15,000पर्यंत महाराष्ट्र दर्शनासाठी अनुदान. तर या होत्या मुख्य योजना ज्या की सरकार आखत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. या सर्व योजनांवर व्यवस्थित चर्चा होईल. त्यावर नियम वगैरे बनवले जातील. त्यानंतर त्याचा व्यवस्थित GR येईल. अटी वगैरे कळतील. नंतर फॉर्म सुरू होतील. तेव्हा आपण परत एकदा नवीन व्हिडिओ
त्यासाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ही माहिती परत एकदा नवीन जर GR आला त्यामध्ये सांगणार आहोत. फॉर्म कसा भरायचा वगैरे, काय अटी शर्ती असतील. तर हे होत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या नवीन योजना. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.